नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे चंपाकळी, जी मैद्यापासून बनवलेली आहे। तर ह्या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि मैदा छान चाळून घेतलेला आहे। तर ह्या वाटीने आता मी 2 वाटी मैदा जो घेतलेला आहे तो आता आपण मोहन टाकून भिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे कच्चं तेलच घेतलेलं आहे। तर तुम्हाला आवश्यक असेल तेवढं कच्चं तेल घ्यायचं, यामध्ये टाकायचं आणि छान भिजवून घ्यायचं याला। आणि पूर्ण असं मिक्स केल्यानंतर हाताने बघायचं काय मुठ्ठी होते की नाही, याची असे मुठ्ठी बनवून पाहायची आणि पूर्ण असं चांगला मिक्स करून घ्यायचं हाताच्या साहाय्याने। हे बघा, हे असे जर गडे झाले दाबल्यानंतर तर समजायचं की आपलं मोहन छान झालेलं आहे। तर हे असं मोहन झाल्यानंतर आपण अजून हाताने थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगलं घट्ट गोळा भिजवून घ्यायचा आहे आपण। आणि नंतर मग आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मळून घेणार आहोत। तर ह्या मैद्याला आता छान चुरून घ्यायचं आहे आपल्याला हाताने असं, आणि घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। तर पाणी टाकायचं आणि जशी कणिक मळतो त्याप्रमाणे आपण मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, असं पूर्ण मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगल्या तऱ्हेनं आणि याचा गोळा बनवायचा आहे आपल्याला। तर आता गोळा बनवल्यानंतर याला थोडं थोडं पाणी टाकायचं आता, आणि हे बघा पूर्ण गोळा छान बनलेला आहे आपला। आणि ह्या गोळा आता छान असा नरमसर मी भिजवून घेतलेला आहे, तो आता आपण झाकून ठेवू। आणि हे बघा, आता ते झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे आता। तर त्यासाठी आपण 2 वाट्या साखर घ्यायची आहे। 2 वाट्या मैदा घेतलेला होता, तर म्हणून मी 2 वाट्या साखर घेणार आहे। आणि आता पाणी टाकलं आहे साखरेच्या वरपर्यंत। तर आता हे आपण पाक चांगला करून घेणार आहोत। आणि हे बघा, आता यामध्ये अजून 1 वाटी मी साखर टाकून घेते आणि त्यानंतर गॅस लावून त्याला चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला। आणि एकदम असा घट्ट पाक करायचा नाही आहे। आणि हे बघा, 1 वाटी अजून टाकली आणि हे पाणी असंच आहे, जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पाक होण्यासाठी खूप उशीर होतो आपल्याला। तर त्यासाठी आता हे पूर्ण असं ढवळत राहायचं आहे। गॅस लावलेला आहे आणि पूर्ण साखर विरघळतपर्यंत चांगलं ढवळून घ्यायचं, नाहीतर आपली साखर जळून जाईल। तर खाली लागल्यानंतर साखर पूर्ण काळी होईल आणि पाक पण काळा होते आपला। तर त्यासाठी हे असं ढवळून घ्यायचं आणि एकदा पूर्ण साखर विरघळली की मग आपला पाक असाच आपण होऊ द्यायचा चांगला। तर हे बघा, चांगला पाक होत आहे आता। तर आपण बघू आता पाक झाला की नाही। आपल्याला एकदम घट्ट नाही करायचा आहे, तर एका ताटलीवर याचा असा मोती टाकून बघायचा आपल्याला। तर हे बघा, असा चिकटसा मोती असा पडत आहे तो, आणि आता पाक झालेला आहे। तर यासाठी आपण आता एका ताटलीत टाकून बघायचं, पाक इकडं तिकडं जाऊन नाही राहिला, म्हणजे आपल्याला असाच पाक पाहिजे। तर आता गॅस बंद केलेला आहे आणि मी ह्या पाक आता झाकून ठेवलेला आहे। तर आता आपण मैद्याकडे वळू। हा मैदा आता झाकून ठेवला होता मी गोळा बनवून, आणि हे बघा किती छान नरम झालेला आहे। तर असं आता आपण थोडंसं हाताने मळून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे, आणि हे आपल्याला आता चंपाकळी बनवायची आहे। तर त्यासाठी एक छोटा गोळा तोडायचा आणि थोडंसं मैद्यात आता याला लावायचा आणि याची एक पाती लाटून घ्यायची आपल्याला। तर गोल छोटी पोळी लाटायची आहे, आणि छोटी पोळी लाटल्यानंतर हे बघा, पातळ लाटली तरी चालते, नाहीतर थोडी जाडी असली तरी चालेल। तर अशी ही पोळी लाटून घ्यायची। आणि हे आता मी पिझ्झा कटर घेतला आहे, तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने मधातून अशा रेषा फाडून घ्यायच्या आपल्याला, आजूबाजूनी नाही, फक्त मधात साईडचे दोन्ही भाग सोडून द्यायचे। आणि आता हे बघा, असा रोल करायचा दोन्ही साईडचा भाग धरून, आणि रोल करत न्यायचा याला। आणि हे रोल झाल्यानंतर हे मधातले जे पदर आहे हे असे पूर्ण असे सुटतात पूर्ण, आणि अशी चंपाकळी ही आपली तयार झालेली आहे। तर हे बघा, एक करून दाखवली आहे मी, आता दुसरी पण तुम्हाला मी लाटून दाखवणार आहे। तर दुसरी लाटल्यानंतर हे बघा, गोळा केलेला आहे, पाती लाटलेली आहे, आणि आता असे थोड्या थोड्या अंतरावर याला रेषा मारून घ्यायच्या। आणि ज्या साईडनं रेषा मारल्या आपण, तर त्याच्या आडव्या साईडने आपल्याला याला पूर्ण घडी करत न्यायची आहे, अशी फोल्ड करत न्यायची गोल गोल, म्हणजे या पूर्ण अशा पाकळ्या पाकळ्या निघेल याच्या। आणि हे असंच ठेवून द्यायचं आहे। आणि हे बघा, पूर्ण अशा पाकळ्या निघल्या की पूर्ण अशाच आपल्याला करून घ्यायच्या आता।
त्या चंपाकळ्या आता ह्या अशा दिसत असल्या तरी तेलात गेल्यावर छान तळल्या जाईल आणि चांगल्या तुम्हाला प्रत्येक पदर हे असे अलग निघलेले दिसेल. आणि हे बघा त्या मैद्याच्या मी पूर्ण अशा करून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही किती झालेले आहे 2 वाट्यामध्ये. तर ह्या आता आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी आता हे तेल ठेवलं होतं मी गरम व्हायसाठी. तर ते गरम झालेलं आहे आता. तर त्या आता तेलामध्ये आपण ह्या चंपाकळ्या टाकून तळून घेणार आहोत. तर हे बघा जितके आपला बसल आपल्या कढईमध्ये तितक्या टाकून घ्यायच्या आपल्याला आणि आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आता चांगल्या. तर हे बघा यामध्ये आता टाकून घेतले आहे. थोडा वेळ याला आपल्याला झारा लावायचा नाही, थोडा वेळ याला होऊ द्यायच्या आणि मग थोड्याशा आलटी-पलटी करून घ्यायच्या आपल्याला. तर हे बघा किती छान तळल्या जात आहे आणि अशाच ह्या चंपाकळ्या पूर्ण आपल्याला तळून घ्यायच्या आहे. हे बघा किती छान चंपाकळी तळत आहे आपली. तर ह्या अशा पूर्ण तळून घ्यायच्या आहे आपल्याला आता. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि हे बघा आता छान सोनेरी रंगावर तळून झालेले आहे. त्या काढून घेऊ आपण. आणि हे पाक जो आपला झाला होता तो थंड झाला होता, तर थोडासा गरम केला आणि त्याच्यात मी टाकून घेतले आहे आता पूर्ण. आणि हे बघा अशा टाकल्यानंतर थोडंसं चम्मचच्या साहाय्याने यावर आपल्याला आता साखरेचा पाक लावून घ्यायचा आहे. आणि हे बघा मी दुसरे पण टाकलेले आहे आता. ह्या पण छान तळले जात आहे. तर हे बघा किती छान पाकळ्या अलग निघालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ही अशी चंपाकळी आपल्याला पूर्ण तळून घ्यायची आहे ना पाकात टाकून. याला मग आपण एका चाळणीत काढून घेणार आहोत. हे बघा हे पण छान सोनेरी रंगावर तळलेली गेली आहे. आणि ह्या पण आता पाकात टाकून घेणार आहोत आपण. ज्या आधी टाकलेल्या होत्या त्या खाली होत्या, त्या वर करून घ्यायच्या आणि ह्या ज्या आता टाकल्या त्या खाली घ्यायच्या, म्हणजे याच्यात पण पाक चांगला जाईल आपला. तर ह्या अशा चंपाकळ्या पूर्ण मी पाकात टाकून घेतल्या आता. आणि पाकात टाकल्यानंतर याला मग थोडा वेळ पाकात राहू द्यायच्या दुसऱ्या तळतपर्यंत. आणि ह्या एक एक उचलून मग आपण पूर्ण एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आणि चाळणीच्या खाली एक प्लेट ठेवायची, ज्याच्यामुळे यामध्ये पूर्ण पाक याच्यातला जो असेल तो खाली येईल चाळणीमध्ये. तर हे बघा तुम्ही असं आपण पूर्ण अशा चंपाकळ्या आता पूर्ण चम्मचच्या साहाय्याने काढून घेऊ. तुम्ही चम्मचच्या साहाय्याने नाही तर मग एखाद्या चिमटेच्या साहाय्याने वगैरे काढू शकता. तर हे असं काढून घ्यायच्या आणि चाळणीत ठेवायच्या म्हणजे पाक खाली येईल. आणि हे बघा पूर्ण तळून झालेले आहे आणि पाकातल्या आहे, पाकाचं पूर्ण हे केलेले आहे. बघू शकता की छान लेअर सुटलेले आहे याला. आणि अशा चंपाकळ्या तुम्ही करून बघा. आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि व्हिडिओ पाहत असल्यास धन्यवाद.